तर आपल्या इंजिनला जो स्टार्ट मारतो ना इथून, तर बघा इथून तुटलेला आहे. जो इथून आपण जो घासतो आणि त्याच्या एंड पॉईंटला एक गाठ मारायचं आहे, म्हणजे इथे फसून जाईल. आता याला पहिले आपण या साईडला फिरवला का लूज होते आणि या साईडला फिरवला तर ती स्प्रिंग टाईट होणार. तर ही आपण टाकली ना. आता रिटर्न कसं जेव्हा आपण स्टार्ट करतो बघा असं झालं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडे तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावागाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलो घेऊन तुमच्यासाठी इंजिनबद्दल. तर इंजिनची आपले नवीन इंजिन आहे, तुम्हाला माहिती आहे हा नवा इंजिन आहे, आपला ऑलरेडी जुना इंजिन आहे. तर हा इंजिनचा थोडासा एक प्रॉब्लेम झाला आहे, त्यासाठी आपण ही व्हिडिओ काढत आहे. तर आपल्या इंजिनला जो स्टार्ट मारतो ना इथून, तर बघा इथून तुटलेला आहे. जो इथून आपण जो घासतो ना, ही याच्यामध्ये फिरलेली रिंग असते. तर ही ओढून ना घासते, त्याच्यामुळे ही इथं तुटून जाते. तर ही आपली जवळच समुद्राच्या आसपास तुटलेली म्हणून आपण डायरेक्ट इथं इंजिन घरी येणार. जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये तुटणार तर तुम्हाला खूप लांबून यायचं असेल तर तुम्हाला असा प्रॉब्लेम नाही यासाठी आपण हे एक व्हिडिओ बनवतो आहे. मग तुम्हाला पण तिकडे होडीमध्ये तुम्ही हे काम करू शकता. त्यासाठी आपल्याला जेव्हा नवीन इंजिन घेतो तेव्हा एक्स्ट्रा ही दोरी आहे ना, एक्स्ट्रा दोरी आपल्याला इंजिनसोबत भेटते, ती इंजिनची दोरी आहे. आणि आपल्याला हे मेन गोष्ट आहे की हे पाणी देतात, ते इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्ही जेव्हा पण समुद्रामध्ये बोट नेता तेव्हा हे सोबत ठेवायचंच आहे, कारण आपल्याला काय नाही गोष्टी उपयोगी येणार होतात. तर ती छोटेच पाणी आहेत, थोडेसेच आहेत, पण खूप इम्पॉर्टंट आहेत. मेन गोष्टी ते इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यासाठी आपल्याला जे आता हा पाणी आणि हा एक पाणी आहे. आता याच्या 1 2 3 हे 3 आहेत ना आपल्याला खोलायचे आहेत. हे पहिले आपण खोलून घेऊ तिन्ही. याच्यामध्ये टाकून असा लूज करायचा. तर मित्रांनो, आपण हे तिन्ही बोल्ट खोललेले आहेत. तर हे बोल्ट तुम्ही काढून घ्या, नाही काढले तर मग पडून जाते. बघा एक कसा पडला, इथं पडला. हे 3 बोल्ट काढून ठेवायचे साईडला, नाही तर पडून जातील पाण्यात वगैरे. घरी केला तर मग चांगली गोष्ट आहे. इमर्जन्सी असेल तर तुम्ही होडीमध्ये करू शकता जेव्हा घरी जायचं. आता बघा ही रिंग आहे ना, इथे आपण दोरी तुटलेली आहे आणि ह्याला पण बसवायचं नाही. कसं बसवायचं आहे तर ही आपण डायरेक्ट फिरवायची नाही, कारण की फिरवली ना याच्यामध्ये एक स्प्रिंग असते. जशी आपण छोट्या गाडीला कशी चावी चालवली की जेव्हा जी टाईट होऊन जिथपर्यंत ती लूज नाही होत तिथपर्यंत ती चालत राहते, तसे याच्यामध्ये पण ही आहे स्प्रिंग आहे. ही ओढली तर रिटर्न फिरते. त्याच्यासाठी आपल्याला पहिले ही दोरी चेंज करायची आहे. तर मित्रांनो, ही आहे ना, ही पहिले आपण काढून घेऊ. इथे एक गाठ मारलेली आहे, तशीच आपल्याला सेम गाठ मारायची आहे. तिथून टाकू. जुनी आपण काढली. तर मित्रांनो बघा, जो हा पॉईंट आहे आणि एक हा पॉईंट आहे, जिथे नंबर लिहिलेला आहे ना, तिथून आपल्याला दोरी घालायची. तर सुरुवातीला छोटी असेल तर जाईल ना, थोडीशी जाड आहे. त्यासाठी आपण एक छोटासा खिला घेतलेला, खिल्यामधून आपण आतमध्ये टाकलेला आहे. तर याला ढकलायचं आहे, ढकलून या होलातून बाहेर काढायचं आहे. आणि याच्या एंड पॉईंटला एक गाठ मारायची आहे, म्हणजे इथे फसून जाईल. तर मित्रांनो बघा, आपण यातून दोरी टाकली. आता याला पहिले आपण या साईडला फिरवला का लूज होते आणि या साईडला फिरवला तर ती स्प्रिंग टाईट होणार. इकडे फिरवलं का टाईट होते. तर आपल्याला ही दोरी अशीच ठेवायची आहे आणि याला ना
टाईट करत जायचं, या साईडला फिरवायचं, या साईडला. या साईडला फिरून झाला ना तर ही दोरी परत या होलामध्ये टाकायची, जो हा होल आहे ना याच्यामध्ये टाकायची. तिथून खेचायचे आहे. खेचल्यानंतर ना त्या बघा ही मी आता ही इथं पकडलं आहे म्हणून ही थांबली, नाही तर मग फिरेल ती. आता हे आता हळूहळू सोडायचे बघा, टाईट होते बघा, ही दोरी टाईट होतं. हे असं नाही केलं तर तुमचं इंजिन स्टार्ट नाही होणार. तर यासाठी आता हिला आपण इथं पकडून राहू. आता ही आपण टाकली ना, आता रिटर्न कसं जेव्हा आपण स्टार्ट करतो बघा असं झालं पाहिजे. हे झालं तरच तुम्हाला चालू होईल, इंजिन चालू नाही होणार. असं झालं पाहिजे. त्याला आपण इथं पकडून ठेवू. गाठ मारून ठेवली. त्याच्यानंतर जे हे पॉईंट आहे ना पहिले आपण याला लावून घेऊ. आता याचा पण जो फिरवायचा हे आहे ना दोरी आपण टाकून घेतली आणि फिरवून पण घेतली. आता याला आपण हे बसून घेऊ. त्याच्यानंतर यातच बघा त्याच्यामध्ये दोन मोठे आहेत आणि एक छोटावाला इकडे. जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा नथ छोटी मोठी असतील तेव्हा वेगवेगळेच बघून घ्या. ते आपण लावून घेऊ. हे टाईट करून घेऊ पूर्ण आपण, जसं आपण टाईट केलं तसं. जेव्हा तुम्ही इंजिन घेऊन होडीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला हे पाणी देतात ना, हे सोबत घ्यायचंच आहे पाऊच, कारण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत उपयोग येतो. इथं आपण तिसरी दोरी बांधली ना, यासाठी आपण हा पहिले सोडू. याला एक पाना बांधून घेऊ शकतो. ग्रीस करून थोडंसं पाना हे लावलं तर म्हणजे आतमध्ये नको जायचं. तिसरा बोल्ट आहे ना पण लावून घेऊ. तसंच याला पण टाईट करून घेऊ. तर मित्रांनो बघा हे याच्यामध्ये असते, तर ही डायरेक्ट दोरी याच्यात नाही टाकायची, कारण याच्यामध्ये बॉक्सला पण एक दोरी असते. तर इथून पहिले दोरी टाकतात. पहिले इथून सोडू. सोडता वेळेला पकडून ठेवा, नाही तर ती आतमध्ये येईल परत.
त्याच्यानंतर पहिले यातून टाकायचं, यातून टाकली ना तर नंतर ते यातून टाकायचं. तर यातून टाकली ना, याला एक गाठ मारायची आहे जेणेकरून या होलामधून पण निघली नाही पाहिजे. थोडीशी गाठला जागा ठेवा, नाहीतर गाठ निघून नाही गेली पाहिजे. अशी दोरी आहे ना, याच्यामध्ये फसवा, सोडून द्या. आणि हे परत याच्यामध्ये आपला बघा इंजिन पण लागलेलं आहे. आता आपण चालू करून टाकू. आता आपली रशी ना लागलेली आहे, तर आपण हे चालू करून घेऊ. अशी इंजिनची दोरी जेव्हा तुटेल तेव्हा तुम्ही होडीमध्ये जे आपली पाण्या वगैरे आहेत एक्स्ट्रा दोरी नेऊन ठेवा. जेव्हा मोठे तुम्ही समुद्रामध्ये जाणार गाडी अडकलात तर आता तुम्हाला होडीमध्ये लावता येईल. जास्त टाईम नाही, थोडा वेळ लागेल तुम्हाला. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल आणि कसं काय करतात ते आपल्याला बघायला लागेल, तुम्हाला बघायला लागेल. तेव्हा तुम्हाला समजेल. अर्धवट व्हिडिओ बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. अशी आपल्याला आपण परत बंद करून परत चालतो. अशी व्हिडिओ अशी इंजिन चालू करतो. मित्रांनो बघा, ही अशी इंजिनची टेक्निक असते. अजून खूप गोष्टी असतात. आता सुरुवातीला आपली दोरी 1 वर्षानंतर दोरी तुटली आणि आपण ती स्वतःहून जॉईन केली. तसं तुम्हाला पण करता प्रॉब्लेम झाला तर तुम्ही पण करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ इंजिनबद्दल तुम्हाला माहितीची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्त तर शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटू पण अशाच नवीन व्हिडिओ.